पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. राजकारणात रोज नवनवीन उलटपुलट सुरू आहे. निवडणूक आयुक्त आज पाहणीसाठी मुंबईत येऊन दाखल झालेत. चाचपणी सुरू आहे, पाहणी सुरू आहे. लवकरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सध्या सर्वात मोठा असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, भाजपाची फिल्डिंग लावणं सुरू आहे. तर त्यांचे प्रमुख विरोधक असलेले महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कंबर कसून तयार झालेत. त्यांची जुळवाजुळव सुरू आहे, किंबहुना त्यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. वेगवेगळे डाव टाकून निवडणुका जिंकण्यात वाकबगार असलेले बुजुर्ग नेते शरद पवार हे तर केव्हा सक्रिय झालेत. भाजपामध्ये मात्र आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय. पक्षाच्या सध्या रोज सुरू असलेल्या बैठका, संघ परिवाराचा सक्रिय सहभाग, अंतर्गत धुसफूस सुरू असताना त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न असं एकीकडे चित्र आहे. तर दुसरीकडं पक्षातील ज्येष्ठ नेते, त्यापेक्षा भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी यांच्या डोक्यात काय आहे हे समजेनासं झालंय. आणि हाच आपल्या आजच्या पॉलिटिक्सचा विषय आहे बरं का. त्यासाठी आपल्याला गेल्या 8-10 दिवसातील गडकरींच्या वक्तव्याचा मागोवा घेतला पाहिजे. बैठकांमध्ये, मुलाखतींमध्ये किंवा सभांमध्ये त्यांनी काय वक्तव्य केली त्याचा जरा अंदाज घेऊया. आपण निश्चित ठोकताळा मांडू शकत नाही, पण इथं काहीतरी शिस्त आहे हे नक्की लक्षात येईल. गडकरींची अलीकडची काही उद्गार किंवा वक्तव्य मुद्दाम तुम्हाला सांगतो. या सप्टेंबर महिन्यात 14 तारखेला गडकरी काय बोलून गेले? विरोधी पक्षाच्या एका नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. नितीनजी PM व्हा, आम्ही समर्थन देऊ, असं तो नेता बोलला होता. मी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. हे त्यांचं पहिलं वक्तव्य. दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबरला ते काय म्हणाले? आमच्याकडं न्यूटनचे बाप आहेत. फाईलवर वजन ठेवलं की पुढं पळायला लागते. चला थोडं पुढं सरकू. 20 सप्टेंबरला त्यांनी बॉम्बच टाकला. राजा असा असला पाहिजे की त्याला टीका सहन करता आली पाहिजे. हा त्यांचा टोला कुणाला उद्देशून होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यानंतर 2 दिवसानंतर म्हणजे 22 सप्टेंबरला ते स्पष्टपणे बोलून गेले की चौथ्यांदा भाजपचं सरकार येणं याची गॅरंटी नाही, मात्र रामदास आठवले मात्र 100% मंत्री बनतील. आहे की नाही गंमत? गडकरी कुठं काय बोलतील याबाबत भाजपच्या नेत्यांना नेहमीच चिंता असते. ते निर्भीड आहेत, सडेतोड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत, हे खरं आहे, सर्वांना माहीत आहे. पण जी मंडळी त्यांना जवळून ओळखतात त्यांना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे अलीकडं त्यांच्या शब्दाला चांगलीच धार आली आहे. भाजपाच्या हृदयाला चिरा पडाव्यात असं हे त्यांचं वक्तव्य जीव घेणं म्हणावं लागेल. अनेकदा ते आपल्या सरकारचे वाभाडे काढतात, हे मान्य. पण हल्ली तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ले चढवत आहेत. हे प्रत्येक चाणाक्षाच्या लक्षात नक्की आलं असेल. चला पुढं. थोडा डोक्याला ताण द्या आणि आठवते का बघा. पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. तेव्हा कुणी टाळ्या वाजवत होतं, कुणी टेबल बडवत होतं. तिथं हजर असलेले खासदार उठून उभे राहिले. गडकरी मात्र स्तब्ध होते, शांत बसले होते, काहीही हालचाल करत नव्हते. त्यांनी ना टाळ्या वाजवल्या ना ते उठून उभे राहिले. पाहिलं ना हे? याचा राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीनं एकच अर्थ निघतो, तो म्हणजे मोदी शहांची मनमानी त्यांना मान्य नव्हती आणि नसावी. त्यांची ही कृती किंवा अलीकडची वक्तव्य कुणाच्याच नजरेतनं सुटणं शक्य नव्हतं. या प्रकारामुळं मोदी शहा अस्वस्थ होणंही स्वाभाविक होतं. त्यानंतर मग हरियाणा, जम्मू काश्मीर निवडणुका रंगात आलेल्या असताना अमित शहांनी थेट नागपूर गाठलं. निमित्त होतं आढावा बैठकीचं. त्यांना नागपुरात येऊन गडकरी आणि संघाला इशारा द्यायचा होता, तो त्यांनी दिला असावा. बैठकीला राज्यातील भाजपचे सारे दिग्गज उपस्थिती होते. हजर नव्हते ते मात्र नितीन गडकरी. नितीन गडकरींच्या गावात
त्यांच्या मतदारसंघात ही बैठक होत होती, नितीन गडकरी उपस्थित नव्हते, याची चर्चा तर होणारच आणि अपेक्षेप्रमाणे ती झाली सुद्धा. गडकरींनी बैठक टाळली की त्यांना टाळलं गेलं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. त्यातली गंमत अशी की गडकरी नाहीत हे शहांना विचारण्याची हिंमतही कोणाची झालेली नाही. परंतु त्या ठिकाणी एका गोष्टीची चर्चा मात्र दबक्या आवाजात सुरू होती. त्यावर एक नजर टाकूया. अमित शहा पक्षाचे अध्यक्ष नाहीत, महाराष्ट्राचे प्रभारी नाहीत किंवा संघटनेत महत्त्वाच्या पदावर नाहीत. ते तर गृहमंत्री आहेत. महाराष्ट्रात येऊन भाजपची आढावा बैठक घेण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला? त्यांना काय इशारा होता बघा. कोणी बंडखोरी केली तर परिणाम भोगावे लागतील ही धमकी गडकरी यांच्यासाठी नव्हती ना? नागपूरमध्ये येऊन ते ही धमकी देत असतील तर ते संघालाही अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा प्रयत्न करीत नाहीत ना? याची चर्चा सुरू झाली. शहा यांच्या या वक्तव्याची दुसरी बाजू पाहायला हवी. पक्षाध्यक्षपदाचा मुद्दा यामागे नाही ना? जरा लक्षात घ्या. 2014 किंवा 2019च्या काळात भाजपचा पक्षाध्यक्ष हा मोदी शहांनी निवडला होता आणि नंतर त्याची माहिती संघाला दिली होती. आता परिस्थिती बदलली आहे. तब्बल 3 महिने झाले अध्यक्षपदावरून एकीकडे मोदी शहा आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रस्सीखेच सुरू आहे. संघाला विश्वासात घेतल्याशिवाय मोदी शहा अध्यक्ष निवडू शकत नाहीत, कारण मोदींचं राजकीय वजन आता कमालीचं घटलं आहे. संजय जोशी यांचं नाव संघानं पक्षाध्यक्षपदासाठी नक्की केलं आहे असं खात्रीलायक समजतं. संजय जोशी चांगले संघटक असले तरी त्यांची एक सीडी बाहेर काढून त्यांचे पंख छाटले गेले होते याचा विचार करायला हवा. त्यांना पक्षाध्यक्ष करण्यात मोदी शहांचा विरोध आहे हे नक्की. भाजपमधील अनेकांना असं वाटते की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सूत्र पक्षानं नितीन गडकरी यांच्याकडे दिली पाहिजेत. मोदी शहा त्याला तयार नसल्यानेच ते महाराष्ट्राचे दौरे करू लागले की काय? त्यांच्या महाराष्ट्रात जेवढ्या सभा होतील तेवढे नुकसान भाजपचे होणार आहे हे पुन्हा लक्षात घ्या. हे वास्तव उघड कोणी बोलत नाही. गडकरी बोलतही आहेत आणि थेट नेतृत्वाला आव्हानही देत आहेत. राजा संयमी असला पाहिजे हे मोदींना उद्देशून केलेलं वक्तव्य किंवा अमित शहाच्या बैठकीला दांडी मारण्याची भूमिका म्हणजे गडकरी आता ॲक्शन मोडमध्ये आहेत किंवा असल्याचं चित्र आहे. आता एक शेवटचा मुद्दा. समजा लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपला बहुमत मिळाले असते तर गडकरींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसते आणि जर भाजपच्या जागा त्यावेळी 200 पर्यंत खाली आल्या असत्या तर गडकरी हेच पंतप्रधान झाले असते विरोधकांच्या पाठिंब्यावर. याला म्हणतात राजकारण. बाकी काही असो, गेली 10 वर्ष शांत असलेले गडकरी अचानक उसळी घेऊन आक्रमक झाले आहेत. याचाच अर्थ असा की दया कुछ तो गडबड है. मंडळी, गडकरींचा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार. पॉलिटिकल महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे लाईक करा, तुमच्या मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया अशा एका छानशा व्हिडिओसह. मनापासून धन्यवाद.